ऑल राईट, ठीक आहे. तर सुरुवात करूया आजच्या सेशनची. आणि आज आपण जे मागे राहिलो होतं ते सेम आपण बघणार आहोत. लास्ट टाइम आपण काहीतरी एक फीचर बनवत होतो, आठवतंय तुम्हाला? कशाचा फीचर बनवत होतो, काय सांगू शकता का? माझी गुगल शीट ओपन करतो. गुगल शीटमध्ये ओपन केल्याच्या नंतर लेफ्ट साईडला ग्रीन बटन आहे, ह्यावर क्लिक करतोय. आणि इथे माझ्या शीट्स आहेत सगळ्या. या शीटमध्ये ही एक शीट आहे जी आपण लास्ट टाइम बघत होतो. स्टुडंट परफॉर्मन्स ट्रॅकर बनवतोय, ठीक आहे. तर मी जस्ट एक रिकॅप देतो की मागच्या वेळेस आपण पाहिलेलं आहे ह्याच्यामध्ये की स्टुडंट परफॉर्मन्स ट्रॅकर म्हणजे काय आहे. आपल्याकडे विद्यार्थ्यांचा डेटा आहे, त्या विद्यार्थ्यांच्या डेटासोबत असं काय केलं पाहिजे जेणेकरून आपल्या संस्थेला फायदा झाला पाहिजे. मग ती संस्था स्कूल आहे, कॉलेज आहे, ट्युशन आहे, प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहे, ऑनलाईन कोचिंग सेंटर आहे, काही पण आहे. तर ह्याच्यामध्ये जिथे स्टुडंट असतात त्यांचा जर परफॉर्मन्स डेटा आपण ट्रॅक करू शकलो, वी कॅन हेल्प स्टुडंट टू ग्रो. तर इमॅजिन करा, माझ्याकडे 4 स्टुडंट आहेत, साक्षी मॅडम, भारती मॅडम, निशा मॅडम आणि खुशी मॅडम. तर ह्या 4 स्टुडंटचा मला इन्फॉर्मेशन डेटा मिळालेला आहे, म्हणजे परफॉर्मन्स डेटा मिळालेला आहे. आणि मला माझे काहीतरी ऑब्झर्वेशन्स त्यामध्ये सांगायचे आहेत की निशा मॅडमला गोष्टी जास्त लवकर समजतात, साक्षी मॅडमला इनोव्हेटिव्ह गोष्टी लवकर समजतात, भारती मॅडमला गोष्टी समजतात पण टॉकेटिव्ह नाही आहेत, खुशी मॅडमला गोष्टी समजतात, बोलत पण नाहीत, आणि थोडं असाइनमेंट्समध्ये किंवा कुठे अशी इन्व्हॉल्वमेंट नाहीये मेसेजच्या थ्रू. तर ह्या सगळ्या ऑब्झर्वेशन नंतर मला प्रत्येक स्टुडंटला जर हेल्प करायचंय ग्रो करण्यामध्ये, तर पर्सनलाइज कॉन्टेंट आजकाल प्रत्येक इन्स्टिट्यूट देण्याचा प्रयत्न करतो, ठीक आहे. हा आपला मेन उद्देश आहे की हा परफॉर्मन्स ट्रॅकर लोक का बनवतात, किंवा मार्केटमध्ये ही सेम गोष्ट तुम्हाला दिसेल. अशा ठिकाणी स्टुडंटला कोणाला पण जॉब लागू शकतो जिथे सॉफ्टवेअर बनवले जातात IT कंपनीजमध्ये, किंवा हे सॉफ्टवेअर बनवल्याच्या नंतर विकले जातात. मार्केटिंग कंपनीमध्ये तुम्ही काम करू शकता. त्यावेळेस तुम्ही बघाल की हे सॉफ्टवेअर एक्झिस्ट का करतं. तर सिंपल आहे, विद्यार्थ्यांचा डेटा मला जर कळाला तर मी त्यांची हेल्प करू शकतो. मला जर कळालं, विद्यार्थ्यांचं प्रिडिक्शन जर कळालं की कोणत्या गोष्टीमध्ये कमी पडत आहेत, कोणत्या गोष्टी त्यांना जमत आहेत, तर त्यानुसार मला पुढे जाता येतं. उद्देश कळाला आहे सगळ्यांना? उद्देश सिंपल आहे ना, करेक्ट? जस्ट एक हो नाही काहीतरी मध्ये सांगा, म्हणजे मला पण कळेल की तुम्हाला ऐकू येते. नाहीतर असं होईल की मी लेफ्ट होऊन जाईल मीटिंग मधून, मला समजणार नाही व्हॉइस जातोय का नाही जातोय. कळतोय? उद्देश मध्ये कुठे काही प्रॉब्लेम का करतोय सर, काही नाही, घरी गेल्याच्या नंतर विचार केला आम्ही, असं काही ऑब्झर्वेशन तुमचे? हॅलो, एकदा प्लीज कन्फर्म करा अनम्यूट करून. हा उद्देश तुम्हाला कळतोय? जर हा उद्देश कळाला असेल तर त्याची आपण इथं फक्त प्लॅनिंग केलेली आहे. प्लॅनिंग करून आपण इथं फक्त KPI डिसाईड केलं. KPI म्हणजे कसं डिसाईड होणार की आपण जे काही अनालिसिस करणार आहोत ते सक्सेसफुल आहे की नाही. तर मागच्या वेळेस आपलं बोलणं झालं होतं की आपण कोणत्याही गोष्टीला ज्यावेळेस डिसिजन फेजमध्ये येतो, तर डिसिजन बरोबर आहे का चुकीचं आहे हे डिसाईड करणारे फॅक्टर्स जे काही असतात त्याला आपण KPI असं म्हणतो, किंवा ह्याला तुम्ही फॅक्टर पण म्हणू शकतात, ह्याला तुम्ही पॅरामीटर पण म्हणू शकतात, ह्याला तुम्ही मराठीत दृष्टिकोनही म्हणू शकतात, की कोणत्या दृष्टिकोनाने, कोणत्या उद्देशाने, कोणत्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं आपलं डिसिजन बरोबर आहे का चूक आहे. तर हा प्रोजेक्ट आपल्याला ट्रॅक करायचा, तर ह्या 3 गोष्टी आपल्याला बघाव्या लागतील. ह्या 3 गोष्टी जर मला ऑब्झर्व करता आल्या, ठीक आहे, अशा मी अनेक गोष्टी, अनलिमिटेड गोष्टी, असंख्य गोष्टी ऑब्झर्व करू शकतो, पण सध्या 3 करतोय. मग हळूहळू याच ट्रॅकरमध्ये आपण नवीन नवीन गोष्टी ऑब्झर्व करू शकतो. जर मी नवीन गोष्टी ऑब्झर्व करतोय ना, तरच माझ्या ऍपला, समजा मी ह्याचं पुढे जाऊन ऍप बनवलं, ह्या फीचरला एक ऍपचं स्वरूप दिलं, तर काय होतं, पहिले 3च गोष्टी होत्या. मग ऍपचं प्ले स्टोअरला एक अपडेट येत असतं, 4 गोष्टी होतील, 5 गोष्टी होतील, अपडेट करत राहावं लागतं ऍप्लिकेशन किंवा सॉफ्टवेअर. ते याच पद्धतीनं चालतं, ठीक आहे. म्हणजे सॉफ्टवेअर जे काही आहे, तर सॉफ्टवेअर बनवण्यामागचं सायन्स जे काही आहे ते सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आहे, पण त्याच्यामध्ये जे मेन मुख्य फीचर बनवले जातात
ते मात्र असे डेटा अनालिसिसचे फीचर असतात किंवा इतर मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डिजिटल मार्केटिंगचे, मॅनेजमेंटचे, प्रोजेक्ट मॅनेजमेंटचे, प्रोडक्ट डेव्हलपमेंटचे, ग्राफिक डिझायनिंगचे फीचर असतात. ठीक आहे, तर हे फीचर बनवणारे तुम्ही पण बनवू शकत असतात. ठीक आहे, आता तुम्हाला फक्त एक गोष्ट करायची आहे की डेटा कलेक्ट करायचा आहे. तर आपण कसा केला सर? आपण पहिले एक डमी डेटावरती ट्रायल घेऊ सर. मग हा माझा डमी डेटा इथं रेडी आहे. डमी डेटा म्हणजे फॉल्स डेटा, ज्याला काही अर्थ नाहीये, हा मी फक्त सॅम्पलसाठी केलेला आहे. तर जेवढा जास्त डेटा असतो ना तेवढं जास्त आपल्याला अनालिसिस करता येतं चांगलं. का सर? काय ह्याचं लॉजिक काय आहे? सिम्पल लॉजिक आहे सर. जर मी 10 लोकांमध्ये प्रयत्न केला हे अनालिसिस करायचा की पूर्ण भारतामध्ये सगळ्यात जास्त रनिंग रेसमध्ये कोण फास्ट आहे, तर 10 लोकांमध्येच ही टेस्ट घेऊन जमत असतं का की पूर्ण भारतामध्ये घोषित करणं की कोण रनिंगमध्ये चॅम्पियन आहे? नाही. मग काय करावं लागेल? पूर्ण भारतामध्ये न बघता तुम्हाला फक्त 10 लोक न बघता ती संख्या वाढवावी लागेल. कदाचित मग मी 1 लाख लोकांमध्ये जर घेतली तर सक्सेसफुल होईल का? कदाचित होईल. 10 लोकांमधलं डिसिजन आणि 1 लाख लोकांची रेस घेतल्यानंतरचा डिसिजन, ह्याच्यामध्ये फरक आहे. बरोबर? कदाचित असं होऊ शकतं ना, ठरू शकतं ना की 1 लाख लोकांमध्ये जे कोणी रेस जिंकल तो सर्वोत्कृष्ट आहे भारतामध्ये. हा, परत आपण अजून 4-5 लाख, 10 लाख, 1 करोड एवढ्या लोकांमध्ये आपण घेऊ शकतो रनिंग रेस, जर कोणाची इच्छा असेल, कोणी म्हणत असेल की नाही तुमचा क्लेम चुकीचा आहे वगैरे. बरोबर? तसंच असतं की मी जर शाळेच्या फक्त 10 विद्यार्थ्यांमध्ये रेस घेतोय किंवा काही पण अनालिसिस करतोय, ते चुकीची गोष्ट आहे. केवढी लोकसंख्या आहे आपल्या शाळेमध्ये, आपल्या संस्थेमध्ये, तेवढ्या स्टुडंटचं मला अनालिसिस करावं लागतं तर मला कळेल. ठीक आहे, तर मी उदाहरणासाठी इथं 100-150 स्टुडंट घेतलेले आहेत आणि त्यांचं अनालिसिस करतोय. कुठून घेतलंय? डेटा इज फ्रॉम ChatGPT. तर मला माहित असायला पाहिजे म्हणून मी इथं लिहून ठेवतोय की डेटा कलेक्शन. ठीक आहे, इथं मी ChatGPT लिहितो. हे माझी एक सवय ठेवतोय. डेटा स्टोरेज कुठं केलेलं आहे? मी गुगल शीट्समध्ये. तर मला सॉफ्टवेअरचे नावं पण कळत आहेत की मी कुठून कलेक्ट करतोय. ऑल्टरनेटिव्ह काय असू शकतो ChatGPTला? सिंपल आहे सर. ChatGPT मधून डेटा न घेता आपण दुसरीकडून कुठून घेऊ शकतो? रिअल लाईफ मध्ये तर आपण डायरेक्ट रिअल लाईफ डेटा विल बी कलेक्टेड फ्रॉम ऑर्गनायझेशन रिसोर्सेस. ऑर्गनायझेशन रिसोर्सेस म्हणजे काय असतं? स्कूल, कॉलेज इत्यादी जिथं कुठं आपलं हे चालू आहे, म्हणजे सर्वे चालू आहे, त्या सर्वेनुसार आपल्याला तिथलाच डेटा लेखी कलेक्ट करता येईल किंवा एखादा फॉर्म देऊन आपल्याला कलेक्ट करता येईल. ठीक आहे, तर हा रिसोर्सेसचा डेटा आपण कलेक्ट करण्यासाठी इमॅजिन करा गुगल फॉर्म्स वापरतोय विथ हेल्प ऑफ गुगल फॉर्म्स. ठीक आहे, तर गुगल फॉर्म्सच्या मदतीने आपण हा डेटा कलेक्ट करू शकतो. कसा करतोय रिअल डेटा? ते जेव्हा रिअल प्रोजेक्ट आपण बघू त्यावेळेस बघता येईल. सध्या मी ChatGPTच्या थ्रू केलाय. स्टोरेज कुठं करतोय? गुगल शीट्समध्ये. तुम्ही इतर कुठं करू शकतात? एक्सेलमध्ये पण करू शकताय नंतर जाऊन. ठीक आहे, अजून कुठे करू शकतात? नंतर बघूयात हळूहळू. ठीक आहे, डेटा प्रिपरेशन म्हणजे काय? क्लिनिंग. ठीक आहे, क्लिनिंग म्हणजे काय आहे की बाबा मी अननेसेसरी डेटा रिमूव्ह करतोय. रिमूव्ह अननेसेसरी डेटा अँड फॉर्मॅटिंग. व्यवस्थित फॉर्मॅटिंग करून ठेवतोय. मग त्याच्यानंतर ऍक्च्युअल डेटा अनालिसिस आहे. हे आपण बघतोय की ऍक्च्युअल डेटा अनालिसिस आपल्याला कसं करायचं आहे. तर मी तुम्हाला मागच्या सांगितलं होतं की पिव्होट टेबल बनवू शकतो. पिव्होट टेबलमध्ये काय असतं की इथे मी एक पिव्होट टेबल बनवून ठेवलाय. ठीक आहे, मी इन्सर्टमध्ये जातो, इथे मला पिव्होट टेबल दिसतं. हे जे पिव्होट टेबल आहे ह्याच्या थ्रू मी इथं एक पिव्होट पूर्ण एक टेबल बनवलेला आहे. राईट, आता हा जर मला पिव्होट टेबल अनालाइज करायचा आहे, ठीक आहे, तर मी कोणत्या पण वेगवेगळ्या दृष्टिकोनाने हा पिव्होट टेबल अनालाइज करू शकतोय. ठीक आहे, तर हे एक सोपी मेथड होती पहिले पण अवेलेबल, जिथे तुम्ही पिव्होट टेबलच्या अनुसार अनालिसिस करू शकताय. ठीक आहे, आणि जर तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त डिटेल अनालिसिस करायचे तर भरपूर असे टूल आहेत, ते आपल्याला हळूहळू बघायचे. तर आपल्याला पहिले डिफाईन करावं लागेल की नेमकं अनालिसिस, मी मागचे तुम्हाला दाखवलं बेसिक जे डेटा अनालिसिस असतं,
ठीक आहे, बेसिक डेटा अनालिसिस ते पिव्होटने बनवू शकतो. पण नेमकं पिव्होट टेबल वापरून करायचं काय सर, हे मला कळायला पाहिजे ना, नेमकं काय अनालिसिस करायचं. तर तुम्ही काय करणार की पहिले डिसाईड करणार की नेमकं अनालिसिस काय करायचं आहे. ठीक आहे, तर मी इथं डिस्क्रिप्टिव्ह अनालिसिस याचे प्रकार लिहितोय. प्रिडिक्टिव्ह अनालिसिस, प्रिस्क्रिप्टिव्ह अनालिसिस. ठीक आहे, डायग्नोस्टिक अनालिसिस, एक्सप्लोरेटरी अनालिसिस. ठीक आहे, आता हे एवढेच प्रकारचे अनालिसिस आहेत का? नाही, असे भरपूर वेगवेगळ्या टाईपचे अनालिसिस आहेत. आपण त्यामधलं एक फक्त ब्रॉड क्लासिफिकेशन बघतोय की मला सर पिव्होट टेबलने अनालिसिस करता येतं, म्हणजे पिव्होट टेबल बनवता येतो सर. पण आता नेमकं त्याच्यामध्ये काय काय बनवायचं आहे, ते अनालिसिस पुढे कसं न्यायचं आहे, हे आपल्याला ट्रॅकर बनवण्यासाठी काय महत्वाचं आहे काय नाही आहे हे आपल्याला कसं कळेल. तर माझ्याकडे फेमस ह्या 5 टाईपच्या अनालिसिस पद्धती उपलब्ध आहेत. ह्या उपलब्ध पद्धतीमध्ये डिटेलमध्ये अजून नवीन अनालिसिस पद्धती उपलब्ध असू शकतात. एक मिनिट हा, अजून उपलब्ध पद्धती असू शकतात. ते आपल्याला तशा जशा गरज पडतील आपल्याला तशा आपल्याला वापरायच्या. ठीक आहे, मग आता सध्या आपल्याला काय करावं लागेल. आता सध्या आपल्याला ज्या ब्रॉड आहेत, ब्रॉडचा अर्थ काय आहे की मी फक्त वरून बघतोय, म्हणजे इंडियाबद्दल जर मला अनालिसिस करायचं आहे तर मी पहिले टॉप अनालिसिस करेल, वरून अनालिसिस करेल. म्हणजे काय काय करेल की बाबा इंडियामध्ये स्टेट किती आहेत, प्रत्येक स्टेटमध्ये असं वेगवेगळं काय आहे, त्या स्टेटमधली खासियत काय आहे, त्या स्टेटमध्ये मेन सोर्स ऑफ इन्कम काय आहे, तिथं टुरिझम आहे का, तिथं एखादा फार्मिंगचा प्रोडक्ट जास्तीत जास्त उगवला जातो म्हणून तिथं मेन सोर्स ऑफ इन्कम ते आहे का, तिथं दुसरं काहीतरी ट्रेडिंग होत असते का, तिथं दुसरं काही पण वेगळ्या प्रकारचा सोर्स आहे ज्याच्या थ्रू त्या राज्यामध्ये पैसे येतात. ठीक आहे, मग क्लायमेट पॉईंट ऑफ व्ह्यूने बघितलं मी की भारतामध्ये वेगवेगळ्या स्टेटमध्ये वेगवेगळे कसे क्लायमेट आहेत हे सगळं बघतोय. ह्याला काय म्हणतात डिस्क्रिप्टिव्ह अनालिसिस. म्हणजे मी एकतर वरून बघतोय, ओव्हरऑल अनालिसिस बघतोय फक्त, आणि फक्त डिस्क्राईब करतोय जी गोष्ट घटना ऑलरेडी आहे त्यालाच. ठीक आहे, नॉर्थ इंडियामध्ये थोडंसं थंड वातावरण आहे कारण की हिमालयाच्या जवळ आहे. हे अनालिसिस डिस्क्रिप्टिव्ह अनालिसिस मध्ये मोडलं जातं. का? कारण की अशा प्रकारच्या अनालिसिस मध्ये आपण फक्त ती गोष्ट सांगतोय, तो मुद्दा मांडतोय जो की रियालिटीमध्ये आहे, फक्त आपण त्याला कधी अशा दृष्टिकोनाने बघितलं नाही, एवढंच. हे आपल्याला माहित आहे, पहिलेपासून आपण कधीतरी ऐकून ठेवलेलं आहे. फक्त आपल्या अनालिसिस मध्ये आपण अशा मुद्दे मांडतोय की जे ऑलरेडी आहेत, आपल्याला माहिती पण आहेत, पण आपण अशा दृष्टिकोनाने की अनालिसिस करूत अशा दृष्टिकोनाने त्यांना बघितलं नाही. साऊथ इंडियामध्ये टेम्परेचर वगैरे थोडंसं जास्त होतं. ठीक आहे, क्लायमेट पॉईंट ऑफ व्ह्यूना. मग जास्तीत जास्त फॉरेस्ट रिजन कुठं आहे, ट्रीज कुठं आहेत, किंवा डेझर्ट रिजन कुठं आहे, राजस्थानमध्ये आहे, असे वेगवेगळे आपण अनालिसिस सांगतोय. हे फक्त डिस्क्रिप्टिव्ह अनालिसिस आहे. प्रिडिक्टिव्ह अनालिसिस म्हणजे काय आहे, प्रिडिक्ट करतोय आपण काहीतरी, उद्या पाऊस पडेल का नाही पडेल हे प्रिडिक्ट करायचं आहे आपल्याला. कसं करायचंय किंवा कसं होईल हे आपण नंतर बघू, हळूहळू त्याच्यामधले डिटेल बघताना हे नंतर बघू. ठीक आहे, पण आपल्याला जर प्रिडिक्ट करायची गरज पडली तर त्याला प्रिडिक्टिव्ह अनालिसिस म्हणतो. जसं आपला प्रोजेक्ट प्रिडिक्टिव्ह अनालिसिस मध्ये येतो. का? कारण की आपला प्रॉब्लेम स्टेटमेंटच आहे की आपल्याला प्रिडिक्ट करायचंय विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स कसा असेल, त्याला प्रिडिक्टिव्ह अनालिसिस म्हणतो. ठीक आहे, आता प्रिडिक्शन मध्ये अजून उदाहरण जर तुम्हाला द्यायचं तर वेदर फोरकास्टिंग हे आपण बघितलं. आता ह्याला सोडून एखाद्या दुकानदाराला जर इमॅजिन करायचं की मी किती प्रोडक्ट माझ्या इन्व्हेंटरीमध्ये ठेवू, माझ्याकडे टीव्ही, फ्रीज, एसी, वॉशिंग मशीन जर विकण्यासाठी आहे तर माझ्या गोडाऊनमध्ये किती असले पाहिजे जेणेकरून माझा सेल होत राहील,
खूप जास्त पण पैसे गुंतवून नाही राहणार आणि खूप कमी पण नाही पडणार. हे कसं कळेल? सिंपल आहे सर, सप्लाय आणि डिमांडच्या बेसिसवर. करेक्ट. डिमांड मार्केटमध्ये किती आहे त्यानुसार आपल्याला सप्लाय ठेवावं लागेल. तसं प्रिडिक्शन करतो आपण. अजून कुठं कुठं प्रिडिक्ट करतो? एखादा गेम चालू आहे तर त्या गेममध्ये विनिंग प्रोबॅबिलिटी असते की आपण जिंकणार का हरणार ह्याचं प्रिडिक्शन केलं जातं. करेक्ट. अशा भरपूर प्रकारच्या प्रिडिक्टिव्ह गोष्टी असू शकतात, त्या आपल्याला प्रिडिक्टिव्ह अनालिसिसमध्ये बघायचं. मग नंतर असतं प्रिस्क्रिप्टिव्ह अनालिसिस. प्रिस्क्रिप्टिव्ह अनालिसिस म्हणजे काय असतं? डॉक्टर तुम्हाला प्रिस्क्रिप्शन देतो. म्हणजे काय? तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे, त्याच्या प्रॉब्लेमवर सोल्युशन सापडतोय, तर तो प्रिस्क्रिप्शन देतो. म्हणजे काय करतो? तो पण हिट अँड ट्रायल करतो. तुम्हाला ताप येते का? त्या 3 गोळ्या घ्या, तुम्हाला बरं वाटेल. गॅरंटी आहे का कुठं? नाही. कदाचित असं होऊ शकतं की तुम्हाला बरं वाटेल, कदाचित असं पण होऊ शकतं की तुम्हाला बरं नाही वाटणार. जर समजा तुमचा आजार बरोबर नाही झाला तर काय होईल? तुम्ही परत येता, सांगता की सर नाही हे सोल्युशन काम नाही केलं. अजून तुम्हाला सोल्युशन बदलून देण्यात येतं, तुम्हाला नवीन काहीतरी गोळ्या देण्यात येतात. तसंच आहे प्रिस्क्रिप्शन. म्हणजे असतं की तुम्हाला सोल्युशनचं डिटेल सांगणं तुमच्या झालेल्या प्रॉब्लेमवर. ठीक आहे. इमॅजिन करा, एखाद्या फॅक्टरीमध्ये एक मशीन काम करतीये, त्या मशीनचं जर फेल्युअर झालं तर त्याला रिपेअर करायला 10 दिवस लागतात. मग मशीन 10 दिवस जर बंद असेल तर फॅक्टरीला नुकसान होतं. म्हणून जर आपल्याला हे म्हणजे कळालं मशीन फेल झाल्यावर की ह्याचा नेमकं प्रॉब्लेम काय आहे आणि त्या प्रॉब्लेमचे सोल्युशन जर सापडायचे तर प्रिस्क्रिप्टिव्ह अनालिसिस वापरलं जातं. डायग्नोस्टिव्ह अनालिसिस म्हणजे काय? की जिथे आपण प्रॉब्लेम सापडतोय, डायग्नोसिस करतोय की आपल्या मशीनला किती प्रकारचे प्रॉब्लेम झालेले असू शकतात आणि का झालेले असू शकतात. ठीक आहे. मशीनचा फेल्युअर का झालंय? व्होल्टेज फ्लक्च्युएशन मुळे झालंय का? ओव्हरलोड झालाय का? मशीन जुनी झाली आहे का? एखाद्या पार्टवर दुसरा काही पार्ट पडलाय का? रस्टिंग झाली, गंज लागलाय कुठं? काय झालेलं आहे? ऑइल कमी पडलंय, डिझेल कमी पडलंय, पेट्रोल कमी पडलंय, काय झालेलं आहे? फ्रिक्शन कमी पडलेलं आहे, म्हणजे फ्रिक्शन जास्त होत आहे तिथं, काय झालंय काय? हे सगळं आपण डायग्नोस्टिक मध्ये करतो, डायग्नोसिस करतो, ओळखून घेतोय की प्रॉब्लेम काय झालेलं आहे. ठीक आहे. प्रिस्क्रिप्टिव्ह अनालिसिस म्हणजे काय? त्या प्रॉब्लेमवरती आपण सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करतो. आणि एक्सप्लोरेटरी अनालिसिस. एक्सप्लोरेटरी अनालिसिस म्हणजे काय असतं? एक्सप्लोर करतो आपण. काय एक्सप्लोर करतो सर? जे की आपल्याला पण माहित नसतं अशा गोष्टी आपण एक्सप्लोर करतो. उदाहरणार्थ, मी जर समजा एका शाळेमध्ये गेलोय, एक स्कूल आहे ज्याला आपण बालविद्या मंदिर स्कूल आपण म्हणू शकतो. ठीक आहे. अशा स्कूलमध्ये मी एंटर केल्याच्या नंतर मी तिथं पाहिलं की देर आर 10 डिफरंट क्लासेस. फर्स्ट स्टँडर्ड, सेकंड स्टँडर्ड, थर्ड स्टँडर्ड, सो ऑन 10th स्टँडर्ड पर्यंत. हे कोणत्या प्रकारचं अनालिसिस आहे माझं? तिथं आल्यावर हे मी कोणत्या प्रकारचं ऑब्झर्वेशन केलंय? डिस्क्रिप्टिव्ह. म्हणजे मी फक्त डिस्क्राईब केलंय जी गोष्टी ऑलरेडी आहेत. 10 वर्ग आहेत, मी फक्त ऑब्झर्व केलंय. ओके, 10 वर्ग आहेत. प्रत्येक वर्गाचे 4 डिव्हिजन आहेत, ABCD. हे पण एक ऑब्झर्वेशनच आहे. ह्या वर्गांमध्ये अंदाजा 20 विद्यार्थी असतील. हे काय आहे? हे माझं ऑब्झर्वेशनच आहे, हे डिस्क्रिप्टिव्ह अनालिसिस आहे. पण आता ह्या वर्गांपैकी कोणत्या वर्गातले मुलं जास्तीत जास्त स्पोर्ट्समध्ये चांगले असतील हे मला कसं कळेल? हे कुठून तरी त्यांचा डेटा घेतल्यावरच कळेल. कशाचा डेटा? त्यांचं काहीतरी फिजिकल फिटनेसचा, हाईट किती आहे, वेट किती आहे, रनिंग स्टॅमिना किती आहे, वेट लिफ्टिंग स्टॅमिना किती आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून वेगवेगळ्या प्रकारचे फिजिकल फिटनेस टेस्ट घेतल्यावर. आणि ह्या जर सगळ्या गोष्टी मला फिजिकल फिटनेस टेस्टच्या जर करता आल्या आणि त्यांचा डेटा रेडी आहे तर आपण काय करतोय? जी गोष्ट आहे त्यालाच अनालाइज करतोय. त्यांच्यामध्ये स्टॅमिना होता पहिलेपासून, तोच अनालाइज करतोय. हाईट किती आहे पहिलेपासून आहे, तेच अनालाइज करतोय की पूर्ण वर्गामध्ये हाईट किती आहे, वेट किती आहे, ऍव्हरेज. ठीक आहे. हायएस्ट हाईट किती आहे, सगळ्यात जास्त उंच मुलगा कोणता आहे, किती हाईट आहे त्याची, सगळ्यात उंच मुलगी कोण आहे, किती हाईट आहे त्याची, ह्या सगळ्या गोष्टी. ह्या सगळ्या डिस्क्रिप्टिव्ह अनालिसिसमध्ये. जर मी असं इमॅजिन केलं की ह्या वर्षी 100 विद्यार्थ्यांनी 10वीचा चांगला मार्काने रिझल्ट आणलेला आहे, तर पुढच्या वर्षी किती मुलं आणतील? तर ह्याला प्रेडिक्टिव्ह अनालिसिस म्हणतात. ठीक आहे. या वर्षी
300 विद्यार्थी जे माझे 10वीला होते, 300 विद्यार्थी, त्यांचा रिझल्ट खराब आला. का खराब आला हे जर मला अनालिसिस करायचं आहे तर प्रिडिक्ट करेल का मी काही? नाही. ऑलरेडी रिझल्ट आलाय, फक्त मला माहित पाहिजे खराब का आलाय. डिस्क्रिप्टिव्ह अनालिसिस करेल का मी? थोडंफार. का? सिंपल आहे सर, मी फक्त डिस्क्राईब करतोय थोडंफार की जे काही माझ्यासोबत हे म्हणजे रिझल्ट खराब आलेल्या गोष्टी आहेत. ठीक आहे, रिझल्ट कधी आला, कोणत्या वर्गामध्ये किती खराब आलाय, ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी थोड्या प्रमाणामध्ये मी फक्त डिस्क्राईब करतोय. पण रूट कॉज आपण अनालिसिस करू शकतोय का? रूट कॉज अनालिसिस म्हणजे प्रॉब्लेम का झालाय, हे मुळात का झालंय हे प्रॉब्लेमचं अनालिसिस करू शकतोय का? नाही करू शकत. पूर्ण डिस्क्रिप्टिव्ह अनालिसिस ना. का नाही करू शकत आहे? कारण की इनफ डेटा नसतो. इनफ डेटा नसतो म्हणजे काय? मला हवा तो डेटा, हवी ती इन्फॉर्मेशन सध्या माझ्याकडे कलेक्ट केलेली असेलच असं नाहीये. जर माझ्याकडे कलेक्ट केलेल्या इन्फॉर्मेशन मध्येच मी अनालिसिस करतोय तर ते मी फक्त डिस्क्रिप्टिव्ह अनालिसिस करतोय. मला नवीन परत एकदा इन्फॉर्मेशन घ्यावी लागतीये तर ते वेगळ्या प्रकारचं अनालिसिस असू शकतं. तर नवीन इन्फॉर्मेशन मला का घ्यावी लागतीये सर? हे ओळखण्यासाठी की प्रॉब्लेम का झालाय. मग प्रॉब्लेम का झाला असावा माहित नाही ना सर. क्लायमेट कंडिशन असू शकतात. ठीक आहे, जिथं स्कूल आहे, बाकीचे जे 300 विद्यार्थी आहेत ते वेगवेगळ्या क्लासरूम मध्ये होते, तिथं फॅनच नव्हता, खूप ऊन होतं, फॅनच नव्हता, विद्यार्थ्यांचं मनच लागत नव्हतं. किंवा फॅन आहे, लाईट आहे, सगळं आहे, पण खिडक्यांना ग्लास वगैरे नाही आहेत, पावसाचं पाणी मध्ये येत होतं म्हणून विद्यार्थ्यांना ना तिथं व्यवस्थित बसताच येत नव्हतं, तर मनच लागत नव्हतं. किंवा क्लायमॅटिक कंडिशन्स काही नाही आहेत, लाईट कंडिशन्स आहेत की ठीक आहे, व्यवस्थित लाईटिंग नाही, डीम लाईट मध्ये अभ्यास व्यवस्थित नाही होत, दिसत नाही व्यवस्थित नोट्स वगैरे काढताना. ठीक आहे. किंवा डिस्ट्रॅक्शन भरपूर होते, टीचर व्यवस्थित शिकवत नव्हता, किंवा टीचर व्यवस्थित शिकवताना डिसिप्लिन ठेवत नव्हता. डिसिप्लिन ठेवली तर विद्यार्थी लक्ष देत नव्हते, अटेंडन्स होती विद्यार्थ्यांची. ठीक आहे, असे जर गोष्टी असतील तर त्याला मी काय म्हणू शकतो? ह्या सगळ्या गोष्टीला मी बघतोय, विचार करतोय आणि सापडण्याचा प्रयत्न करतोय की प्रॉब्लेम कुठं झालाय. हे जर सापडतो त्याला डायग्नोसिस म्हणतात, की मी डायग्नोस करतोय नेमकं प्रॉब्लेम काय झालाय आणि त्याच्यावर जर सोल्युशन सापडण्याचा प्रयत्न केलाय तर प्रिस्क्रिप्शन देतोय मी माझ्या मॅनेजमेंटला की सर पुढच्या वेळेस तुम्ही क्लासरूम मध्ये व्यवस्थित लाईट, फॅन आणि खिडक्यांना विंडोज हे लावा, दरवाजे लावा, तर ऊन, वारा, पाऊस ह्याचा प्रॉब्लेम येऊन विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स खराब होणार नाही. टीचर असा असला पाहिजे पुढच्या वेळेस की तो डिसिप्लिन ठेवेल. नेक्स्ट टाइम कंपल्सरी करा स्कूलला येणं, नाही तर तुम्ही स्कूलमध्ये ऍडमिशन घेऊ शकत नाहीत, तरच रिझल्ट चांगला होईल. तर ह्या सगळ्या गोष्टी काय सोल्युशन आहेत. मग ह्या सोल्युशन म्हणजे काय? प्रिस्क्रिप्टिव्ह अनालिसिस. मग हे तर तुम्ही 1-2 सोल्युशन असा विचार करून सांगू शकतात, पण इमॅजिन करा खूप सारे सोल्युशन असे आपल्याला काढायचे की काय पॉसिबल सोल्युशन असू शकतात. तर कसं काढणार? हे अनालिसिस करावं लागतं आणि बघावं लागतं की आपल्या कोणते कोणते मार्ग आपल्याजवळ असू शकतात. आणि तसंच जे मार्ग आपल्याला माहित नाहीयेत, जे आजपर्यंत आपण कधीच निरीक्षण केलं नाहीये, ऑब्झर्व केलं नाहीये, अशा गोष्टी जर आपण सापडण्याचा प्रयत्न केला तर त्याला एक्सप्लोरेटरी अनालिसिस म्हणतात. उदाहरणार्थ, दर शनिवारी आणि दर बुधवारी विद्यार्थी अब्सेंट असतात. जास्तीत जास्त विद्यार्थी फक्त दर शनिवारी आणि बुधवारीच अब्सेंट असतात क्लासरूम मध्ये. कसं काय? त्याच्या मागचं रिझन आपल्याला सापडावं लागेल. त्याच्या मागचं रिझन काय आहे काय नाही आपल्याला काय माहित नाही. ठीक आहे, पण आपल्याला सापडावं लागेल. पण आपण एक पॅटर्न अनालिसिस केला याच्यामध्ये. कोणता पॅटर्न सापडून काढला? दर बुधवारी आणि दर शनिवारी विद्यार्थ्यांची अब्सेंट होण्याची संख्या जास्त होत आहे. मग काय कारण आहे माहित नाही, पण ही पॅटर्न आहे दर बुधवार आणि शनिवार. आपण अजून डिटेलमध्ये गेलो, अजून डिटेलमध्ये एक पॅटर्न सापडला मला की सर दर बुधवारी मुली अब्सेंट आहेत आणि दर शनिवारी मुलं अब्सेंट आहेत. माहित नाही का? पण हे समजा एक पॅटर्न सापडला. आपण अजून डिटेलमध्ये गेलो, दर बुधवारी सर शाळेनेच, आपल्या शाळेने AI फाउंडेशनचे क्लासेस ठेवलेले आहेत, 3-3 तास, 4-4 तास. मग विद्यार्थी तिकडे जात आहेत आणि मुलींनी जास्त त्याच्यामध्ये ऍडमिशन घेतलेत म्हणून बुधवारी अब्सेंट आहेत.
शनिवारी स्पोर्ट्स कॉम्पिटिशन जी येणार आहे, समजा उदाहरण, त्या स्पोर्ट्स कॉम्पिटिशनची प्रॅक्टिस आहे म्हणून मॅक्सिमम मुलं त्या दिवशी प्रॅक्टिसला जात आहेत, म्हणून ते तिकडे इन्व्हॉल्व आहेत. अच्छा, आता आपल्याला कळालं एकदम मुळापर्यंत जात 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 की हे नेमकं का प्रॉब्लेम झालाय. तर आपल्याला डायग्नोस्टिक अनालिसिस पण करता आलं, पण ह्याच्यामध्ये पॅटर्न काय सापडले आपल्याला, की दर बुधवारीच कोणीतरी ॲबसेंट आहे, दर शनिवारीच कोणीतरी ॲबसेंट आहे. तर हे जे पॅटर्न आहे असा रिपिटेटिव्ह पॅटर्न असतो एक, ठीक आहे, ह्या पॅटर्नला सापडण्याचं काम एक्सप्लोरेटरी अनालिसिस करून देऊ शकतं आपल्याला. ठीक आहे, दर वर्गामध्ये इमॅजिन करा 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी प्रत्येक वर्गामध्ये समजा 5 असे विद्यार्थी आहेत की ज्यांना 100%च काही ना काहीतरी हे येतं, म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्याला, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी येतात, कल्चरल ऍक्टिव्हिटी येतात. दर ह्यांना 5 ह्याच्यामध्ये काही ना काहीतरी अशा ऍक्टिव्हिटी येतातच. तर काय येतात आपल्याकडे असे विद्यार्थी का होत आहेत जमा, म्हणजे प्रत्येक वर्गामध्ये 5 विद्यार्थी तर 100% असे असतातच, जास्त पण असू शकतात, पण मिनिमम 5 विद्यार्थी असे आहेत की ज्यांना स्पोर्ट्स येतं आणि ज्यांना कल्चरल ऍक्टिव्हिटी येतात, डान्स, ड्रामा, सिंगिंग वगैरे एक्सेट्रा. ठीक आहे, तर ह्या का असू शकतात अशा गोष्टी. मग ह्याच्या मागचं असं सर येतात ना सगळ्यांना असं नाही म्हणू शकत आपण, ह्याच्या मागे आपण काहीतरी पॅटर्न आपण सापडू शकतो. ठीक आहे, तर हे पॅटर्न सापडणं जे आपल्याला माहित नाहीये ते एक्सप्लोरेटरी अनालिसिस आहे. ह्या सगळ्या गोष्टीला आपल्याला इथं जाऊन ऑटोमेट करायचं आहे, ते आहे मशीन लर्निंग. आणि इथं जाऊन आपल्याला त्याचे कन्क्लुजन्स काढायचे, कन्क्लुजन्स अँड चार्ट फॉर्मॅटमध्ये दाखवायचे. ह्या आपल्या स्टेप आहेत. आपला इथं जे पिव्होट टेबल बनवलेलं आहे ह्याचं मला तुम्हाला आता फक्त तीन नाही, 1 2 3 4 5 हे जे 5 प्रकारचे अनालिसिस आहेत ह्याच्यात आपण मेजरली फक्त पहिले डिस्क्रिप्टिव्ह आणि प्रिडिक्टिव्ह बघतोय, फक्त डिस्क्रिप्टिव्ह आणि प्रिडिक्टिव्ह बघतोय. तर ह्या दोन ह्याचे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओज येतील, ते तुम्ही पहिले बघून घ्या, ह्याची कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. मग ह्या एक्झाम्पल वरती मी तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह अनालिसिस करून दाखवतो. ठीक आहे, कारण की ह्या उदाहरणामध्ये तुम्हाला लवकर समजणार नाही डिस्क्रिप्टिव्ह अनालिसिस काय आहे, प्रिडिक्शन्स काय आहेत. तर तुम्ही सोप्या उदाहरणावरचे माझे ऑलरेडी झालेले व्हिडिओ आहेत, मी तुम्हाला सेंड करतो. ठीक आहे, आणि त्या व्हिडिओनुसार तुम्ही बघा एकदा, आपल्या युट्यूब चॅनलवर आहेच डिस्क्रिप्टिव्ह अनालिसिस, असेलच, नसेल तर मी अपलोड करायला लावतो. ठीक आहे, ते डिस्क्रिप्टिव्ह अनालिसिसचे उदाहरण बघा, त्याचा कन्सेप्ट बघा पूर्ण, ते उदाहरण बघितलं की तुम्हाला कळतं अच्छा हे एक असं. प्रिडिक्टिव्ह अनालिसिसचं उदाहरण बघा, मग ते कळतं. आणि मग त्याच्यानंतर आपल्या डेटावरती डिस्क्रिप्टिव्ह प्रिडिक्टिव्ह अनालिसिस कसे करायचे हे आपण बघूयात. इथपर्यंत काही कोणाला शंका असेल तर मला विचारा. काही डाऊट आहे का?